परमेश्वराचा धन्यवाद देते परमेश्वर पिता प्रभू, तू महान परमेश्वर आहेस, तू स्तुतीस योग्य परमेश्वर आहेस तेव्हा प्रभू ईश्वराच्या प्रभू आज तो शपथ दिवस आहे प्रभू, आम्ही तुझ्या जवळ आलेला आहोत परमेश्वर पिता, तर प्रभू ईश्वराच्या जे वचन भाग आम्ही आज बघणार आहोत त्याद्वारे परमेश्वर पिता आज ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुत कर प्रभू ईश्वराच्या प्रभू ईश्वर, कारण तू अद्भुत परमेश्वर आहेस प्रभू ईश्वराच्या, तू परमेश्वर पिता आकाश सिंहासन आहे प्रभू, पृथ्वी तुझी पादासन आहे परमेश्वर, इतका महान परमेश्वर तू आहेस। आज इथं बसलेल्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रत्येकांच्या परमेश्वर पिता आत्मामध्ये तुझं काम होते प्रभू ईश्वराच्या प्रभू, वचन ऐकत असताना परमेश्वर प्रत्येक बंधन तुटून राख होते प्रभू ईश्वराच्या प्रभू, पवित्र आत्मा तुझं प्रगटीकरणाचा आत्मा यांच्या जीवनामध्ये काम करू दे प्रभू ईश्वर, तुझी महिमा होते परमेश्वर पिता प्रभू, मी प्रार्थना करते ईश्वर माझे शब्द नाही तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीचं सामर्थ्याच्या द्वारे प्रभू ईश्वर तू यांच्याशी बोल परमेश्वर पिता, तुझं गौरव होते प्रार्थना येशूच्या नावाने ते मी द्या आमेन। आम्ही प्रत्येक जण विश्वासणारे आहोत, अनेक दिवस आम्ही प्रार्थना करत आहोत, अनेक वेळा काय आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराजवळ रडतो, काय करतो रडतो, काय आम्ही परमेश्वराची आराधना करतो, स्तुती करतो, सर्व काही आमच्या जीवनामध्ये चालू आहे, काय चालू आहे, प्रेज द लॉर्ड हालेलुया। पण आमचा शत्रू गप बसलाय काय, ज्या दिवशी तुम्ही हॉलमध्ये पाय ठेवून आला आणि उभा राहिला प्रभू तू माझा तारणार आहेस म्हणून, तुम्हाला सांगतो त्या दिवशी या जगाच्या विरुद्ध तुम्ही उभा राहताय, काय करताय, या जगाच्या विरुद्ध तुम्ही उभा राहताय, त्या दिवशी तुम्ही आणि कोणाच्या विरुद्ध उभा राहताय सांगा, तुमचा शत्रू कोण होतो, शैतान, खूप मोठा शत्रू होतो, कळलं, ह्या उंबऱ्याच्या बाहेर असताना, या उंबऱ्याच्या बाहेर असताना तुम्ही कोणाच्या बाजूने असताय, जगाबरोबर, म्हणजे कोण, काळोखातील अंधकाराच्या जगाचा अधिपती कोण, शैतान, ह्याच्या बाजूचे असताय तुम्ही। पण ज्या दिवशी तुम्ही इथे हॉलच्या आत पाय ठेवताय त्या दिवशी तुम्ही काय करताय सांगा, त्याला सोडून सृष्टीचा खरा मालिक, या सृष्टीचा मालिक तुमचा सृजनहार, म्हणजे काय तुम्हाला जो बनवलेला आहे, तुमचं नाक डोळे जो तुम्हाला बनवलाय त्याच्या अद्भुत कल्पनेच्या द्वारे त्याच्या बरोबर तुम्ही होता, तुमचा शत्रू कोण, शैतान, जो तुम्हाला तुमचे पिढ्यानपिढ्या, किती पिढी दर पिढी जो तुमचं सांत्वन करत आला, तुम्हाला खाली पाडत आला, तुम्हाला उचलत आला, तो शैतान, त्याची पार्टी सोडून तुम्ही काय केला, परमेश्वराच्या पार्टीचे होता, तुम्ही कोण, परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर, आणि ज्या दिवशी तुम्ही शैतानाला सोडून परमेश्वराच्या पार्टीचे होताय त्या दिवशी तुमचे सगळे श्राप निघून जातात, काय समजलं, तुम्हाला आरोग्य मिळते, सगळ्या गोष्टी जे तुमच्या आत पाहिजे, बाहेर नाही, हे बाहेर नाही, तुमच्या इथं आतमध्ये जे पाहिजे ना तुम्हाला, आरोग्य, शांती, समाधान, इथून जे सगळे जे घाण होते ते काढून टाकून काय नवीन जो स्वर्गीय अनुभव आहे, जे शांती आहे, तो काय करतो, इथं भरतो आणि स्वतः येऊन तो बसतो तुमच्यामध्ये, कळालं, कुठं बसतो, तुमच्या हृदयात तो वास करतो येऊन, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा येत नाही, कळालं, प्रभू येशू जेव्हा येतो तेव्हा ऑटोमॅटिक पवित्र आत्मा येतो, कळालं, तर प्रभू येशू ख्रिस्त येऊन ज्यावेळी वास करतो तुमच्यात बसतो त्यावेळी काय होतं सांगा, तो काय करतो, तुम्हाला हिंमत देतो, कोणाच्या विरुद्ध लढण्यासाठी, शैतानाच्या विरुद्ध, तुम्ही लढू शकताय, शैतान दिसत नाही, लक्षात घ्या, मी पुढे काय सांगणार आहे हे काही बेसिक गोष्टी सांगत आहे, आदामाने हव्वाला शैतान न दिसता फसवला, काय एका गोष्टीचा काय केला, त्यानं वापर केला, कशाचा वापर केला, सर्पाचा, बायबल काय सांगते, सर्व प्राण्यांमध्ये सर्प काय होता, एकदम धूर्त, सगळे प्राणी त्यांना नीतिमान, काय नीतिमान, चांगलं मस्त प्राणी होते, त्याला अलाउड केली नाही, म्हणजे काय, शैतान ज्यावेळी त्याला विचारतो एंट्री मारण्यासाठी, ज्यावेळी बघतो काय आदामाच्या विरुद्ध मी ह्याला वापरू का, ह्याला
याला वापरू काय, ह्याला वापरू काय, त्याला वापरू काय, काय ह्या मोबाईलला वापरू काय, एखाद्या वस्तूला शैतान वापर करतो. हा काय तुमच्या एखाद्या वस्तूला वापरतो, तुमच्या एखाद्या कुटुंबातल्या लोकांना वापरतो, गल्लीतल्या लोकांना वापरतो. कळालं? कुणालाही वापरू शकतो शैतान तुमच्या विरुद्ध. काय करण्यासाठी? चाल रचण्यासाठी. देवाच्या पार्टीतून काढून तुम्हाला आपल्या पार्टीत घेण्यासाठी काही करतो. लिमिटलेस काही करतो. समजलं? कधीही तो त्याला लिमिट नाही. तुम्हाला मारण्यापर्यंत असू दे. कळालं? काही करतो. तर तो काय करतो? काय आदामाने हवाजवळ आला, तो एका प्राणीचा वापर केला. ते मी कुठल्या प्राणीचं? धूर्त असलेल्या प्राणीचं. म्हणजे जो व्यक्ती वस्तू ज्याच्यावर श्राप आहे ते काय? धूर्त आहे. ज्याला भ्रष्ट करण्यात आलेला आहे, जो व्यक्ती काय भ्रष्ट आहे, श्रापित आहे, किंवा त्याच्यामध्ये धूर्त एक विचार त्या व्यक्तीचा लगेच तो वापर करतो. कोणा विरुद्ध? आमच्याने तुमच्या विरुद्ध. आता मला सांगा, साप धूर्त होता बरोबर. शैतान काय केलं? सापाचा उपयोग करून आदामाने हवाला फसवला. त्याच्यानंतर जेव्हा परमेश्वर श्राप दिला, सर्पाला असो, मनुष्याला असो, आदामाला असो, हवाला, त्यावेळी शैतान त्या सापामध्ये होता, काम केला आणि निघून गेला. भोगायला कोणाला लागलं? का म्हणून भोगायला लागलं? कारण त्याच्या धूर्त बुद्धीमुळे, त्याला भोगायला लागलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आमची लढाई कुणाबरोबर नाही? रक्त आणि मांसाबरोबर नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय आमची लढाई रक्त आणि मांस बरोबर नाही आहे. मग कशा बरोबर आहे? इफिसियन्स पत्र 6 अध्याय काय 10 वचन. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा, सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. पौल काय म्हणतो? काय शैतानाच्या डावपेचा पुढे. कशा पुढे? शैतानाच्या डावपेचा पुढे. कुस्ती आम्ही ऐकलोय बरोबर. काय समजलं? कुस्ती ऐकलोय. कुस्ती मध्ये लई ताकद असलेला व्यक्ती जिंकतोय. त्याला डाव माहिती पाहिजे. भलेही समोरच्या व्यक्तीपेक्षा ताकद कमी असू दे, त्याचं वजन कमी असू दे, पण जर तो चाणाक्ष असला आणि त्याला जर काही डाव माहिती असेल, या व्यक्तीला कसं पाडायचं काय, आणि त्याला समजलं काय म्हणून त्याची कमजोर बाजू कुठली आहे, तर तो पुढच्या 2 मिनिटात त्याला टाकतोय की नाही? सहज टाकून देणार. आम्हाला डाव माहिती नाही, पण शैतानाला डाव माहिती आहे. शैतानाला तुमचं 100% लाईफ माहिती आहे. किती? तुमचं 100% लाईफ माहिती आहे. म्हणजे काय? तुमच्या 10 पिढी पाठीमाग तुमचा आजोबा आजी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय? माहिती नाही आम्हाला, पण शैतानाला माहिती आहे. काय केलाय काय नाही या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. सगळ्या गोष्टी काय त्याला माहिती आहे. समजलं? म्हणून तो काय करतो? आम्हाला पछाडण्यासाठी तो डावपेच उभा करतो. काय करतो? डावपेच उभा करतो. प्रियांनो लक्षात घ्या, काय इतके असे डावपेच उभा करतो ना काय, आणि त्यांचाच वापर करतो आमच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये एक विचार पास, एक धूर्त विचार पास तुमच्या विरुद्ध तो असा वापर करतो. तुम्ही मग त्याच्या पुढे जर तुम्हाला वचन माहिती नसेल, त्या डावातून कसं सोडून घ्यायचं माहिती नसेल, तर 100% तुम्ही हारणार. काय हरणार? 100% तुम्ही हरणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे तुमच्यावर खूप प्रेम करतो. काय लक्षात घ्या, खूप प्रेम करतो. तर आदम आणि हवा काय केले? काय पाप केले. पाप केल्यानंतर एक गोष्ट घडली तिथं. आदम आणि हवाबद्दल एक गोष्ट घडली. काय माहितीये? जेव्हा त्यांनी फळ खाल्ले, त्यांना पहिली गोष्ट काय समजलं? आपण नग्न आहोत. आता मला सांगा, हे मी वस्त्र घातले बरोबर, ऐकाय हे मी कपडे घातले, आता मी नग्न आहे मला कधी कळतंय? जेव्हा त्याने फळ खाल्ले लगेच त्याला कळलं नाही काय आम्ही नग्न आहोत. पहिला एक
बरं वाईट समजलं, अति शाणे झालो आम्ही. काय झालो? अति शाणे झालो. त्या रविवारी प्रार्थनेला जायचं की नाही जायचं आम्ही ठरवतो, देवाला ठरवू देत नाही. कळालं काय? समजलं काय? सकाळी येऊन प्रार्थना करायचं की नाही करायचं कोण ठरवतंय? आम्ही ठरवतो, देवाला ठरवू देत नाही. का? आम्ही अति शाणे झालो. तर ऐका, पहिला काय समजलं आदामाने हव्वाला? आम्ही शाणे झालोय का? बरं वाईट समजलं त्यांना. काय समजलं? आणि बरं वाईट त्यांना समजलं की काय बरं आहे आणि काय वाईट आहे. आज तुम्हाला आणि आम्हाला समजतंय. लक्षात घ्या, काय चूक झाली काय सांगतो ऐका. तर आम्हाला आता बरं वाईट समजायला लागले. म्हणून आज या जगात तुम्हाला शैतानाच्या विरुद्ध लढण्यासाठी परमेश्वर तुम्हाला साथ देतो. पण कधी देतो? तुम्ही जर बऱ्याचा निवड केला तर साथ देतोय, वाईटाचा निवड केला तर मी तुझ्या बाजू नाही, हात धुवून सोडतो तुमच्या नावाचा. कळालं? हात धुवून घेतो तुमच्या. पण तुम्ही जर का चांगल्याची साथ दिला, परमेश्वराच्या बाजूने जर का राहिला, तर तुम्हाला काही करायला लागत नाही. सगळे युद्ध कोण लढतो? परमेश्वर लढतो. आमेन. हालेलुया. पहिला ही गोष्ट नव्हती. आदाम जेव्हा फळ खायच्या मध्ये हे नव्हतं. काय जरी झालं तरी कोण लढायचा? परमेश्वर. आदाम भोळा, त्याला काय माहिती? त्याला दोनच गोष्टी माहिती होती, आराधना करायचं आणि ममो खायचं. आराधना करायचं आणि ममो खायचं, एवढंच माहिती होतं. कारण त्याला आज्ञाच दिली होती. काय म्हणून? खा पी, समजलं? मस्त राहा. तो मस्तच राहायचा. पण धूर्त विचार असणाऱ्या एका सापामुळे शैतान त्याच्यात काय केला? प्रवेश घेतला आणि त्यांना फसवला. त्या फसवण्याच्या द्वारे त्यांना बरं वाईट समजायला लागलं. बरं वाईट समजल्यानंतर काय झालं? त्यांना काय कळालं? त्याने नग्न आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगा मला, आता मी कपडे घातलोय, मी नग्न नाही. नग्न आहे मला कधी कळतंय? कपडे काढल्यानंतर. आता एक गोष्ट सांगा, म्हणजे माझ्याकडे पहिला कपडे मी घातलो होतो, बरोबर आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. मी कपडे घातलोय, समजा उत्तर द्या मला. मी कपडे घातलोय, मी काढल्यानंतर लग्न आहे मला कळालं. तुम्हाला कळतंय हो नग्न आहे, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? माझ्याकडे पहिला होते. आदाम आणि हव्वाकडे पहिला वस्त्र होते. त्यांनी स्वतः काढून शैतानाकडे दिले. वस्त्र त्यांनी दिले काय? त्याच्यानंतर त्यांनी नग्न झाले, बरोबर? आता शैतान त्यांच्यावर कशा प्रकारे वार करू शकतो? वस्त्र असताना शैतान त्यांच्यावर कसा हल्ला केला? एखाद्या प्राणीचा वापर करून डायरेक्ट हल्ला करू शकला नाही. काय करू शकला नाही? डायरेक्ट हल्ला करू शकला नाही. मग असं करायला पाहिजे होतं ना, शैतान डायरेक्ट हवाच्या अंगात शिरायला पाहिजे होतं. दुष्ट आत्मा हवाच्या आत्म्यामध्ये शिरून आदामाला म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणून? हे खा, फळ चांगला आहे म्हणून खाल्लं असतं की. पण हवामध्ये काय एंट्री करू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं? वस्त्र. ते वस्त्र भेदून शैतानाला जाता येत नव्हतं. म्हणून त्याला पहिला काय करायचं होतं? ते वस्त्र त्याचे उतरवायचं होतं. हालेलुया. पहिला काय करतो तो शैतान? तुमचे वस्त्र पहिला काढतो. बुलेट प्रूफ जॅकेट असलं माझ्याजवळ, किती गोळ्या मारला तरी मला लागतात. तुम्हाला गोळ्या मारायच्या असेल, कसं मी करून का ना माझं पहिला जॅकेट काढायला लागणार तुम्हाला, मग गोळी मारायला लागणार, मग लागते, बरोबर आहे की नाही? शैतान बघा तेवढा हुशार होता. त्याला माहिती होतं की माझा कुठलीच चाल यांच्यावर होत नाही जर मी वस्त्र यांचे काढलो नाही तर. प्रेज द लॉर्ड. मग त्यांचे ते पहिला वस्त्र काढला. फळ खाण्याच्या द्वारे पाप केले. जे देवानं त्यांना कपडे नेसवला होता ते कसले कपडे होते? दैवी. कसले कपडे होते? दैवी. हे नाही रेमंड, सिल्वर लिप, सिल्वर गोल्ड असलं नाही. इस्त्री मारल्यावर जळणार, काय जरा निर्मा घातली कलर जाणार, हे नाही. कळालं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दैवी वस्त्र जे कधी तुम्हाला दिसत नव्हते.
जे फक्त शैतानाला दिसायचे, कुणाला? फक्त तुमच्या शत्रूंना दिसते ते वस्त्र, म्हणून त्याची हिंमत होत नाही तुमच्या विरुद्ध काय पण करण्याचं. पण जर काय तो काहीतरी तुमच्या विरुद्ध करायला लागलाय तर समजा कुठंतरी तुमचं शर्ट फाटलंय. काय झालंय? तुमचा शर्ट फाटलाय. समजलं काय? तुमच्या पॅन्टला तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट जो आहे कुठंतरी होल आहे, होल. कळालं काय? समज डॅमेज झाले तुमच्या कपड्यांना, म्हणून शैतान तुमच्यापर्यंत पोहोचायला. आणि ज्या दिवशी तुम्ही इथं येताय माहितीये का, तर आदामाने हवा वस्त्र काढले, त्याच्यानंतर येशू येईपर्यंत प्रियांनो, येशू येईपर्यंत ते पुन्हा वस्त्र कोणी घेऊ शकलं नाही. कळालं काय? कोणी घेऊ शकलं नाही. सगळे वस्त्र कोणी घेऊ शकले नाही. काहीच मोजके लोक आहेत, मोजके लोक. त्यांनी मात्र स्वतः प्रयत्न करून कठीण नियम, एकदम कठीण नियम. तुम्हाला जर मत्तेच्या पुस्तकाच्या अगोदरचे काय समजलं, निर्गमचा, लेवीचा, गणनाचं पुस्तक वाचून दाखवलं, ते नियम बघून तुम्ही येशूकडे यायचंच बंद करता. तेवढे कठीण नियम तुम्हाला जमत नाही. आम्हाला जमत नाही नियम, पण तेवढे कठीण नियम पाळले त्याने, म्हणून त्यांना नीतिमत्वाचे वस्त्र मिळाले. कळालं? आणि आज फुकटचं मिळतं. काय मिळतं? फुकटचं. फक्त 10 रुपये तिकीट काढून यायला लागते, तिथनं आणि फुकट गाडी असते. इथं यायचं, इथं यायला बी रडतात, इथं यायला बी काय कुरकुर करतात लोक. आज फुकटचं आहे, त्यासाठी आम्हाला मोजायला लागत नाही काय, पण पहिला लई मोजायला लागायचं. पहिला लई वर्षभर चूक नसताना राहावं लागायचं. तेव्हा कुठंतरी पवित्र स्थानात जायला मिळायचं. कुणाला? फक्त याजकाला. आज पवित्र स्थानात तुमच्या घरात येऊन बसतंय, ते मी कुठं? कुठल्या तरी टेबलवर, कुठल्या तरी वर. आणि आम्ही काय म्हणतो? आम्हाला वाचायला येत नाही. वर आमच्या आर्ग्युमेंट्स असतात, आम्हाला वाचायला येत नाही, हे नाही. अरे ह्याला बघण्यासाठी काय, हे वाचायचं तर लांब, ह्याला बघतायचं दर्शन, हे बघण्यासाठी, ह्याला बघण्यासाठी याचकाला काय एक वर्ष एकही पाप करायला लागायचं. जर एक जर चुकलं तुमचं, एक गोष्ट जर चुकलं, काय वर्षीला चोरी करायचं, हे करायचं, नाही. ही वस्तू इथं कुठेतरी पडली आहे, 10 रुपये नोट, आणि तो जाता जाता कुणाचे तरी 10 रुपये नोट खिशात घालून गेला असेल तरी ती चूक आहे. अशी क्षुल्लक कुणालाच माहिती नसते, फक्त देवाला आणि तुम्हाला माहिती असणारी एक चूक तुम्हाला तिथं घेऊन जात नाही. शिक्षा किती मोठी होती माहिती का? तुम्ही म्हणशाल देव काहीतरी मारून पाठवत असेल, देव मारून असं मारून पाठवत नसेल, देव असं मारून पाठवायचं. काय करून? जाग्यावर मारून पाठवायचं त्या स्थानात जाण्यासाठी. पण ते आज वस्त्र आम्हाला तुमच्याकडे सगळ्यांकडेच आहे. हालेलुया. कुणाकडे? तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आम्हा सगळ्यांना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, जे शैतानाने हिरावून घेतला होता वस्त्र, जे शैतानाने हिरावून घेतला होता वस्त्र, 3 दिवस 3 रात्री येशू जाऊन ते वस्त्र पुन्हा घेऊन आलाय. कळालं? 3 दिवस 3 रात्र लागून प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आपलं रक्त सांडून पुन्हा ते वस्त्र घेऊन आला आणि आम्हाला आणि तुम्हाला काय केला? नेसवला. जसं आदामाने हवाला नेसवला होता परमेश्वर, पण पाप करण्याच्या द्वारे ते त्याने काढून शैतानाच्या हातात दिले होते. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा ते वस्त्र आम्हाला दिलेलं आहे प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग माझा एक प्रश्न, एवढं सगळं परमेश्वर आम्हाला वस्त्र दिलाय, कधी मिळतात सांगा तुम्हाला वस्त्र? ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही आला, ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही इथं आला आणि म्हणताय प्रभू येशू तू माझा तारणारा परमेश्वर आहेस, त्या दिवशी परमेश्वर काय करतो सांगा? पाण्यानं तुम्हाला धुत नाही. कशानं धुतोय सांगा? आपल्या रक्ताने. कोण धुतय? एवढं प्रेम कोण केलंय तुमच्यावर? तुमच्या आई बाबा तुम्हाला हात धुतील कशानं? पाण्यानं, स्वतःच्या रक्तानं. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला धुतो.
लागतो. तुम्हाला एक मुकुट देतो. काय करतो? एक मुकुट देतो. कळालं काय? तुम्हाला इथे एक अंगठी घालतोय सुंदर अशी. कळालं काय? समजलं काय? आणि यापुढे शैतानाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला परमेश्वर निवडतो. काय करतो? निवडतो. कोणाला? म्हणालो मला. तुम्हा प्रत्येकाला परमेश्वर निवडतो. आणि आता तुम्ही काय झाला? येशूचे योद्धा. बरोबर? तुम्ही काय झाला? येशूचे योद्धा. तुम्हाला कोणाविरुद्ध लढायचं आहे? ऐकू दे तो पण कोणाविरुद्ध आम्ही लढायला लागलो. कळालं काय? कोणाविरुद्ध लढायचं आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण यासाठी काय पाहिजे? शस्त्र पाहिजे. का उगाच गेलो आणि लढायला बसलो म्हणजे होतंय? तुम्हाला भरती पण करून घेणार नाही, जमत नाही. हालेलुया. त्याच्यापेक्षा 100 पट कठीण आहे. 1000 पट म्हटलं ते चालेल. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. प्रियांका आमेन. हालेलुया. काय? आम्हाला लढायला लागत नाही, पण परमेश्वराला फक्त सैन्य पाहिजे. काय पाहिजे? सैन्य पाहिजे. मला सांगा, इस्रायल लोक लढायला जायचे. बरोबर आहे? युद्ध कोण करायचं? परमेश्वर करायचा. पण युद्धासाठी थांबायचं कोण? यहोशुआ. बेचारा बाप ते मोशेने लढत नव्हता. यहोशुआ बेचारा ते आपले काही लोक घेऊन जाऊन थांबायचा. युद्ध कोण करायचं? परमेश्वर करायचा. पण लढायला मात्र कोणाला लागायचं? यहोशुआला. म्हणजे लढायला तर लागणारच आम्हा प्रत्येकांना. कळालं? विजयी आम्हीच होणार. आणि ही युद्ध कसं आहे माहितीये का? त्याचा रिझल्ट पण तुम्हाला माहितीये पुढे काय होणार आहे. म्हणजे IAS ची परीक्षा द्यायचं आहे, पण परीक्षा अव्वल स्थान तुम्हीच येणार आहे. तुम्हाला माहिती आहे. पहिला कोण येणार आहे? तुम्हीच येणार आहे. कलेक्टर तुम्ही होणार आहे 100%. तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ऑर्डर पण मिळाले. काय म्हणून? तू जा, तू IAS म्हणून मी तुला निवडले म्हणून ऑर्डर पण मिळाले. तरी पण तुम्हाला परीक्षा द्यायची. असं कधी तर बघितलंय? अशी परीक्षा कधी तर बघितलंय? पास झालेला मार्क्स कार्ड पण देतात. तू पास झालास म्हणून तुम्हाला मार्क्स कार्ड पण देतात. सर्टिफिकेट पण देतात. परीक्षा पण घेतात. असं परीक्षा फक्त परमेश्वरच घेतोय. म्हणजे काय? परीक्षा घेऊन पास झाला तर बघूया, मग नोकरी, मग हे द्या, मग बघूया, असं नाही परमेश्वराजवळ. तू पास झालास म्हणून तुम्हाला पहिले घेऊन उभा करतोय, मग परीक्षा घेतोय. पहिला तुम्हाला कामाला लावतोय, मग परीक्षा घेतोय तुमची. प्रेज द लॉर्ड. उलट आहे इथं सगळं. तर मला काय म्हणायचं आहे की ज्यावेळी तुम्ही युद्धाला थांबताय, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कपडे तर पहिला घालतोयच. कळालं काय? त्याच्याबरोबर तुम्हाला आणि काही गोष्टी पण देतो, काही वस्तू देतोय तुम्हाला. काय कर तर बघूया आम्ही निष्कर्ष 15. तर ऐका, तुम्हाला शैतानाविरुद्ध लढायचं आहे. कळालं? तुमचे शस्त्र, तुम्ही शैतानाच्या विरुद्ध लढत नाही झालाय. 100% समजून घ्या. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. ओके, एक मिनिट. काय म्हटलेलं आहे इथं? पौल काय म्हणतो? पौल इफिसियन्सच्या त्या पुस्तकाचं तुम्ही वाचला का नाही? सगळ्या तऱ्हेने त्याला समजावून सांगतोय. पौल ज्ञान देतो, ऐश्वर्य असं मिळालं पाहिजे, पैसे असं, आम्ही श्रीमंत असं व्हायला पाहिजे. इफिसितल्या मंडळी ना पौल आम्ही श्रीमंत असं झालं पाहिजे, आम्ही बलवान असं झालं पाहिजे, सगळं सांगतोय. कंटाळून शेवटला काय म्हणतो माहिती काय? शेवटला सांगतो तुला, शेवटी एवढंच सांगतो मी आता तुला. कळालं? देवाच्या सामर्थ्याने तू काय होत जा? बलवान होत जा. याचा अर्थ काय? बलवान कसा होणार? तर आमच्या जवळ शास्त्र काय हे आहे, आमच्या जवळ आम्हाला मार्गदर्शी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय? आम्हाला बलवान व्हायचं आहे. कळालं? लई प्रार्थना करू नका, अतिशहाणे होत आहे. मी काय म्हणालोय? जेवढं ऐकतंय तेवढंच कर, प्रार्थना करा. देवाने जगावर प्रीती केली, एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी दिला याची की तुझा कुणाचाही नाश होऊ नये, तर सगळ्यांना काय मिळावं. हीच प्रार्थना, हेच शस्त्र आहे. बरोबर की नाही?
वापरायचंय. काय म्हणून? देव माझ्यावर काय केलाय? प्रेम केलाय. मी आत्महत्या का करून घ्यायचं? हा, मी माझ्या नवऱ्यावर का कुरकुर करायचं? माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून. माझ्यावर कोण प्रेम केलंय? परमेश्वर. या 80 वर्ष राहणाऱ्या, फक्त 40 वर्षापर्यंत सुंदर दिसणाऱ्या त्या व्यक्तीकडे का अपेक्षा करायचं? त्या व्यक्तीकडे का अपेक्षा करायची जो हजारो वर्ष पहिल्यापासून जिवंत आहे, आता पण माझ्या बरोबर आहे, लाखो, म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. प्रार्थना करायचं आहे. कुणाला बोलायचं? हे शैतानाला. परमेश्वर प्रेम करतो त्यालाच बोलणार. परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्याकडे काय हे म्हणून माझ्याकडे बोलायचं आहे. शैतानाला खडसून सांगायचं आहे काय? माझा देव परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. तू कोण मला सांगणारा माझ्यावर कोण प्रेम करत नाही म्हणून? जर विचारायचं तेव्हा तो काय करतोय? मारतोय. मग तुमच्याकडे यायची पण हिंमत करत नाही. तू सगळ्यांना बरोबर दादा, मलाच बरं होईना, कुरकुर करत बसला. सगळ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येणार, सगळ्यांना आशीर्वाद मिळणार, सगळ्यांना आरोग्य मिळणार, तुम्ही तिथंच असणार. आरोग्य मिळालेलं पण तुम्हाला दिसत नाही. ते मिळालेलं आरोग्य तुम्हाला दिसत नाही. का? डोळे आंधळे करून ठेवतो शैतान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं? म्हणून बलवान होत जा, बलवान. कळालं? काय पुढे? सैतानाच्या डावपेचामुळे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हा, देवाची काय करा? शस्त्र सामग्री. कशासाठी? तुम्हाला कसल्याही युद्धात तुम्ही काय करावं? शैतानाच्या विरुद्ध तुम्ही टिकाव धरावं. कळालं? काय? तुमचा शैतान दिसत नाही, शत्रू तुम्हाला दिसत नाही. तुमचा शत्रू इथं आहे, तिथं आहे, कुठं पण आहे. आणि कधी तुम्ही झोपल्यावर तुमच्या विरुद्ध काम करतो, उठल्यावर काम करतो, 24 तास तुमच्याकडे असं बघत असतो. काय म्हणून? की कधी एकदा पाडू येईल. कळालं? म्हणून लक्षात घ्या, तुमचा शैतान, तुमचा शत्रू शैतान तुम्हाला दिसत नाही. तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला कसलं शस्त्र पाहिजे? AK-47 बंदूक, आर्मीची बंदूक पाहिजे का? दिसणाऱ्या न दिसणाऱ्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला कसले शस्त्र पाहिजे? न दिसणारेच शस्त्र पाहिजे. कळालं? काय? शैतान जो शत्रू तुमचा आहे तो एक आत्मा आहे. तर त्या आत्मिक शत्रू विरुद्ध लढण्यासाठी तुमच्याजवळ कसले शस्त्र पाहिजे? आत्मिक शस्त्र पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून न दिसणाऱ्या शत्रू विरुद्ध लढण्यासाठी न दिसणारे पण त्याच्या शस्त्रांपेक्षा सामर्थ्य शस्त्र कोणाकडे आहे? आपल्या जवळ आहे. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे की नाही? आहे. तर वाचा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखाली जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर. ओके. विश्वासणाऱ्यांचा एक लई मोठा गैरसमज आहे. काय माहितीये काय? ती मावशी आहे की नाही, मला बोलली, तिचं घेणं देणं काय बी नसते. कळालं? तिचं घेणं देणं काय नाही, तिच्या घरला काय येत नाही, किंवा तो त्याच्या घरला जात नाही. तो काहीतरी जरा बोलतो कोणाला तरी, ते ह्याला ऐकू येते, ह्याला राग आला. मला शस्त्र वापरायला पाहिजे का नाही? काय म्हणून? गप. तू काहीतरी कर ना. देव आहे की नाही त्याच्या बरोबर? तू बघायला की नाही? म्हणून मी तिथे शस्त्र वापरलं पाहिजे. काय म्हणून? माझा ढाल. काय वापरायचं? माझं ढाल वापरायचं. शैतान मला काहीतरी बाण मारा लागला, एक बाण मारा लागलाय त्याच्या विरुद्ध. त्याचा वापर करून मला बाण मारा लागलाय. मी ते माझ्यावर घ्यायचं नाही. म्हणून आम्हाला ढाल वापरायचा आहे, शस्त्र. कळाली? आमची लढाई रक्त मांसाबरोबर नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? कुठल्या प्राणी बरोबर नाही, कुठल्या वस्तू बरोबर नाही, कुठल्या मनुष्याबरोबर
वाचा. पहिला शस्त्र काय वापरायचं? हा, ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा? हा, कसाने कसायचं आहे? आपली कंबर सत्याने कसा. सत्यानं कसलं पाहिजे ना मी कंबर म्हणजे काय? बेल्ट. बेल्ट न कंबर न कसता जर युद्धाला गेला तुमची कंबर मोडून पाठवणार. मग लढणार कसं तुम्ही? हा, लढू शकत नाही. म्हणून सत्याने कसा सांगतो. पुढे काय काय करायचं? हा, वाचा. नीतिमत्वाचे गुरस्त्राण धारण करा. हा, काय करायचंय? नीतिमत्वाचे गुरस्त्राण. गुर म्हणजे काय? गुर बनवून रटला म्हणतात माहितीये का? ह्याचा अर्थ काय? छाती बनवून रटला म्हणजे काय? जॉकेट. गुरस्त्राण म्हणजे काय? या छातीवर तुमचा कुठलाही वार तुम्हाला तुमचा शत्रू करू नये म्हणून त्याच्या संरक्षणासाठी कपडे, शर्ट, बुलेट प्रूफ जॅकेट परमेश्वर तुम्हाला देतो. नीतिमत्वाचं गुरस्त्राण. ते कसलं? नीतिमत्तेचं प्रियानो. नीतिमत्ता, धार्मिकता, पवित्रता. कळालं? नीतिमत्तेने वागायला शिका. मग तो तुम्हाला घालतो ताकी शैतान तुम्हाला कुठेही वार करू नये. प्रेज द लॉर्ड. तिसरं अस्त्र. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पाळीचा. हा, युद्धाला गेलाय आणि पायात चप्पल नसताना गेला का नाही? तुमचा अधिकारी असतोय की मेजर. तू काय करतोय सांगा? पहिला काय हातात होतं ते घेऊन मारतोय तुम्हाला. पहिला काय करायचं आहे? बूट. ते बूट नसताना जात नाही ते. त्यांचे बूटनी कसे असतात? एवढे ती पडते पण ते कसले ते बूट घालायचे तुम्हाला? शांतीचे सुवार्तेने लाभलेले सिद्धता पायी चढवा म्हणे. म्हणजे काय? शांतीची सुवार्ता ती आम्हाला पायात घालायची प्रियांनो ताकी आम्ही शैतानाला लाथ मारण्यासाठी ती आम्हाला उपयोग करून घ्यायचा. कळालं काय? समजलं? पण वाचा. आणि ह्या सर्वाबरोबरच जिच्या योगी त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. हा, बघा. कळालं? सगळे घेऊन असंच केला बाबा तुम्ही. काय हातात काय तलवार नाही, हातात काय ढाल नाही. आणि जो उभा राहिला आपल्या त्या युद्धात आलोय म्हणून 2 मिनिटात मारतात तुम्हाला. टिकशीला तुम्ही? हा, टिकशीला? तो तुमच्यावर तलवारीने मारायला लागलाय. अडवायला काय पाहिजे? हा, अडवायला काय पाहिजे तुम्हाला? ढाल पाहिजे. ढाल. ते कसलं? विश्वासाचं प्रियानो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसलं ढाल पाहिजे? तुमचा विश्वासाचा ढाल. कळालं काय? विश्वास पाहिजे. शैतान तुला लई म्हणतोय की बघ तू काय झालं? 2 महिने झाले, 6 महिने झाले प्रार्थनेला चाललीस तर झाले. शैतान तुम्हाला पाठीमागे खेचण्यासाठी बघत आहे. बरं झाले तुला? किती महिने झाले चाललीस तू? मग तुमचा काय पाहिजे? त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी ढाल. ढाल कसला? विश्वासाचा. भलेही तो काही म्हणू दे शैतान, त्याला आपण ढकलायचं आहे. काय घेऊन? ढाल घेऊन उभा राहायचं आहे. समजलं काय? जळते बाण विझवण्यासाठी शैतान तुमच्या जवळ येऊन तुमच्यावर हल्ला करत नाही प्रियांनो, लांबूनच. तर असे लांबूनच बाण सोडतो. ते कुठं तरी फिरून महिन्याभराने येऊन आम्हाला लागते. मग आमचं चालू होते बघा, मी येत नाही, देव मला बरं केला नाही, असं झालंय तसं झालंय. ढाल वापरत नाही मी त्याच्या विरुद्ध प्रियांनो. ढाल. कळालं? ताकी ते सगळे चढते बाण आम्ही विझवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर नेक्स्ट. तारणाचे शिरस्त्राण व आज्ञेची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. हालेलुया. तारणाचं काय करायचं आहे? शिरस्त्राण. आर्मीवाल्यांना युद्धात जाताना डोकं मोकळं करून पाठवतात. काय असते? यो एलिमेंट नाही, एलिमेंट वेगळाच असतोय. कळालं? गोळी जरी लागली आरपार त्याच्या घुसत नाही, असा हेल्मेट. कळालं काय? समजलं? असा असतो. इतकं शिरस्त्राण म्हणजे काय? मुकुट परमेश्वर तुम्हाला घालतो. म्हणजे काय? तारणाचं. तारण कोण आहे? येशू ख्रिस्त. समजलं? ते तारणाचं मुकुट तुम्हाला परमेश्वर इथं घालून ठेवतो.
आपल्याला ते तारणाचं काय मुकुट असताना ते वार करू शकत नाही प्रियानो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे तारणाचे शिरस्त्र व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही. आत्म्याची तलवार. अनेक लोक आम्ही काय करतो माहित आहे, सगळं शस्त्र वापरतोय, तलवार सोडून युद्धाला जातोय. सकाळी आम्ही बायबल वाचत नाही, बरोबर काय? दिवसा तुम्ही बाहेर निघाला बाबा, तुम्ही युद्धाला निघालाय समजायचं. काय तुम्ही युद्धाला निघालाय, पण तुम्ही बायबल वाचला नाही. देवाचं वचन म्हणजे काय? दूर आणि तलवार आहे. तलवार, ती तलवार तुम्ही जर का वाचून तुम्ही घेतला नाही, कसलं युद्ध करणार? तुमचा शत्रू जर का तुमच्याकडे शस्त्र नाही म्हणजे काय, तलवार नाही म्हणून कळाला तुमच्या शत्रूला, तो गप बसेल? तो आपल्या तलवारीने वरच्यावर 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 काय करणार? तुमच्यावर वार करत जाणार. मग आम्ही काय म्हणतो माहिती काय, ब्रदर, जेव्हापासून मी विश्वास ठेवलोय तेव्हापासून शैतान फक्त संकटच आणणार, संकटच आणणार. आम्ही फक्त प्रार्थना करतोय काय, आणि अडवतोय, विश्वासानं अडवतोय. किती कष्ट होते मला, मी जातो. किती कष्ट होते, येशूला सोडत नाही. किती कष्ट होते, मी येशूला सोडत नाही. अरे कष्ट काय येतात? थांबलाय त्याच्या विरुद्ध कधी कष्ट येऊ नये, मी झेलतो. किती लोक माझ्या विरुद्ध उभं राहते, मी झेलतो. म्हणजे काय, फक्त ढाल घेऊन आम्ही बचाव करत आहोत. पण कष्ट जो आणत आहे शैतान, त्याच्या विरुद्ध आम्ही वारच केलो नाही, तो घाबरतच नाही. कळालं काय? एकावर कधी बँक अकाउंटमध्ये पैसे संपवतोय, कधी आजारी पाडतोय, कधी कोणाच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध कोणाला तरी उभा करतोय. एक झालं की एक तुमच्या संकट आणतोय. म्हणजे काय, तुम्ही त्याच्या विरुद्ध वार करत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यावर वार करणार, मग त्याला समजतंय काय म्हणून, की माझा शत्रू पण स्ट्रॉंग आहे, मला त्याच्यापासून सांभाळावं लागणार. मग तो वार करत असताना 10 वेळा विचार करतोय, काय म्हणून, ह्याला मी वार करत असताना ह्यो मला वार केला तर माझं काय होईल, संपणार. त्यामुळे तो 10 वेळा विचार करतो, काय म्हणून, ह्याच्यावर प्रहार करायच्या अगोदर मला काय करायचं आहे, ह्याच्या तलवारीपासून मला बचाव करून घ्यायचा. आणि तुमच्या हातात जी तलवार आहे ती कशी आहे माहिती आहे काय? इब्रियपत्र 4 अध्याय 12 वचन करा. देवाचे वचन कसं आहे, दूध आणि तलवारीपेक्षा तीक्ष्ण. कसं तीक्ष्ण आहे? तीक्ष्ण म्हणजे काय, धार. समजलं? ते काय काय भेदून जाते, सांधे, मज्जा आणि तुमचा आत्मा, जीव, शरीर, सांधे, मज्जा सगळं भेदून जाते म्हणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं? दिसणारा तलवार तुम्हाला इतकं पोटात मारला की इथं बाहेर पडते, पण इतकं मारला तर बाहेर पडत नाही का, हाडांच्या बाहेर ते इकडं होऊ शकत नाही. कळालं? पण देवाचं वचन कसं आहे, हारपार इथून जाऊन कुठलं पण बाहेर पडतं. कळालं काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही स्ट्रॉंग व्हा, हे शस्त्र वापरायला शिका. कळालं काय? हे शस्त्र वापरायला शिका. ज्या दिवशी तुम्ही शस्त्र वापरणार, त्या दिवशी परमेश्वर तुमच्या बरोबर काय करणार, तुम्ही फक्त शस्त्र घेऊन थांबायचंय. लढायची काही गरज, काय करायचंय, थांबायचंय. युद्ध कोण लढणार, परमेश्वर. तुम्हाला थांबायचंय, फक्त युद्ध मात्र परमेश्वर लढतो. म्हणून काय करा, हे घेऊन थांबा. परमेश्वर ह्याच पुढे तुमचे प्रत्येक कष्ट, प्रत्येक अनारोग्यातून सोडवण्यासाठी तो सक्षम आहे. फक्त तुम्ही तयार पाहिजे. तुमच्या शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी, कर्जाच्या विरुद्ध लढण्यासाठी हे शस्त्र वापरायला शिका. शस्त्र समजलं काय? काय मग परमेश्वर तुम्हाला मोकळं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. परमेश्वर पिता मी प्रार्थना करतो ईश्वराच्या, आज जो कोणी परमेश्वर प्रभू येशू यूट्यूबवर परमेश्वर पिता प्रभू येशू हे व्हिडिओ बघणार, परमेश्वर पिता त्यांनी तुझं शस्त्र वापरणारे तू बनव प्रभू ईश्वराच्या. प्रभू येशू ते तुझे अस्त्र वापरणारे परमेश्वर पिता, आध्यात्मिक परमेश्वर लढाई करण्यासाठी तू सहाय्याने मदत कर प्रभू येशू. हे पिता मी प्रार्थना करतो
परमेश्वराच्या प्रभू की तू महान परमेश्वर आहेस हे त्यांना कळवून दे परमेश्वराच्या की प्रभू पिता परमेश्वर तू त्यांची लढाई तू लढणार आहे पण लढाईसाठी थांबणार परमेश्वर पिता आम्हाला सज्ज राहायचंय परमेश्वर हे पिता मी प्रार्थना करत आहे आज परमेश्वर पिता प्रभू प्रत्येक ऐकणाऱ्यांना परमेश्वर आरोग्य शांती समाधान तू दे परमेश्वराच्या आणि त्यांची लढाई परमेश्वर त्यांना समजावून दे की त्यांची लढाई रक्त मांसाबरोबर नाहीये तर काळोखातील अधिकारी जो शैतान आहे त्याच्या विरुद्ध आहे परमेश्वर पिता प्रभू हे त्यांना समजावून दे परमेश्वर हे पिता आज त्याने ऐकलेलं आहे तर परमेश्वर पिता त्यांनी ते शस्त्र वापरून शैतानाला हरवण्यासाठी त्यांना सहाय्य मदत कर परमेश्वर पिता तुझं गौरव होऊ दे परमेश्वराच्या की तो संपूर्ण वेळ तुझ्या हातात प्रार्थना इष्ट पिता आमेन.